महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. उल्हासनगरात एका 16 वर्षीय मुलीचा बालविवाह केला जात असल्याची तक्रार आल्यानंतर तिची सुटका करून तिला महिला व बाल विकास विभागाच्या निवारा केंद्रात ठेवण्यात आलं होतं. मात्र तिथे तिचा इतर मुलींकडून छळ केला गेल्याची तक्रार या मुलीने केली आहे. तर मुलीला तिथून सोडवण्यासाठी चाइल्ड वेलफेअर अधिकाऱ्यांनी 1.5 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप मुलीच्या पालकांनी केला आहे. दरम्यान चाइल्ड वेलफेअर अधिकाऱ्यांनी मात्र पालकांचे हे सगळे आरोप फेटाळून लावले असून पालकांकडून आमच्यावर राजकीय दबाव टाकला जात असल्याचा प्रत्यारोप केला आहे. उल्हासनगरच्या भाटिया चौकात 24 फेब्रुवारी रोजी एका अल्पवयीन मुलीचं लग्न लावलं जात असल्याची तक्रार चाइल्ड हेल्पलाईनवर करण्यात आली होती. त्या अनुषंगाने चाइल्ड वेलफेअर कमिटी आणि पोलिसांच्या टीमने या ठिकाणी जाऊन 16 वर्षे 3 महिने वयाच्या या मुलीची सुटका केली. त्यानंतर आपल्या वडिलांना 2 वेळा हार्ट अटॅक येऊन गेल्यामुळे आपण या लग्नाला तयार झाल्याचं तिने पोलिसांना सांगितलं होतं. या प्रकरणी मुलीचे आई वडील, नवरा मुलगा आणि त्याच्याही आई वडिलांविरोधात पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. तर मुलीची महिला व बालकल्याण विभागाच्या निवारा केंद्रात रवानगी करण्यात आली होती. तिथे या केंद्रात आधीपासूनच दाखल असलेल्या काही मुलींकडून मागील आठवड्याभरात आपला छळ करण्यात आल्याची तक्रार या मुलीने केली आहे. भांडी घासायला लावणे, झाडू मारायला लावणे, जेवणाचं ताट खेचून घेणे असे प्रकार आपल्यासोबत घडल्याची या मुलीची तक्रार आहे. त्यामुळेच ही मुलगी मानसिकदृष्ट्या खचली असून तिला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 24 तारखेला माझं लग्न होतं, तेव्हा मला नेण्यात आलं संस्थेमध्ये. तिथून त्या लोकांनी सांगितलं, तिकडे टाकलं, मला संस्थेमध्ये टाकल्यानंतर ते लोकांनी मला खूप काम करायला लावलं. भांडे बिंडे घासायचे, किचन पुसायचं, हॉल पुरा झाडायचा, ऑफिस पुसायचं, पुरं ते पाणी भरायचं, एवढं मोठं टाके उचलायला लावायच्या. काम नाही केलं तर तिकडच्या मुली असे बोलायच्या, करून हिला मारूया मिळून, असं तसं धमक्या द्यायच्या, मारायच्या. मला काम नाही केल्यामुळं खूप त्रास दिला मला त्या लोकांनी. दरम्यानच्या काळात मुलीच्या आईवडिलांनी तिची सुटका करावी यासाठी अनेकदा चाइल्ड वेलफेअर अधिकाऱ्यांकडे मागणी केली. मात्र त्यांनी मुलीला सोडवण्यासाठी 1.5 लाख रुपये मागितले असा आरोप मुलीच्या वडिलांनी केलाय. तर कायद्याने चालत नसलं तरी एखाद्या मुलीचं भलं होत असेल तर त्यात काय चुकीचं आहे असा प्रतिप्रश्नही मुलीच्या काही नातेवाईकांनी विचारला आहे. ते बोले 2 दिवस मी सोडू, आम्ही त्यांना हातपाय जोडले, पुरे हे केलं. ते बोले 2 दिवसांनी सोडू, पण 2 दिवस काय सोडले नाही त्यांनी आम्हाला. मध्ये वापस 4 दिवसांनी सोडू असं बोलले. मी सगळं त्यांना लिखवापट्टी सगळं करून दिलं आहे. पोलीस चौकीचा पण सगळं तिकडनं आलं आहे रिपोर्ट. आणि हे लोकांना मी सगळं माफीनामा दिल्यानंतर ते बोलले पैसे भरा. मग ते त्यांनी आम्ही इकडे 1.5 लाख रुपये मागणी केली, 1.5 लाख रुपयाची. पण आम्ही काय देऊ शकलो नाही. मग ते पुरीला अजून अडकत चालले. आज येतो, उद्या येतो, असं करताय आता. या सगळ्याबाबत चाइल्ड वेलफेअर अधिकारी राणी बैसाने यांना विचारलं असता या मुलीची लग्नातून सुटका केल्यापासून आजपर्यंत अनेक ठिकाणाहून आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. मात्र सरकारी प्रोसिजर पूर्ण झालेली नसल्यामुळे या मुलीची सुटका झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच आम्ही पैसे मागितल्याचा आरोप खोटा असल्याचा दावाही राणी बैसाने यांनी केला आहे. हे सगळे आरोप जे आहेत ते द्वेषापोटी आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत बालविवाहाचे. या पोटी त्यांनी रागाच्या भरामध्ये अशा पद्धतीने बालकल्याण समितीवर आरोप केलेले आहेत. ते पूर्णपणे चुकीचे आहेत. जसं असेल तर त्यांनी तसे पुरावे सादर करावेत, कारण की ह्या लोकांना आम्ही ओळखत नाही. पहिल्या दिवसापासून 24 तारखेला मुलीचं लग्न थांबवण्यात आलं. आमचं बालसंरक्षण अधिकारी असतील, चाइल्डलाईन असतील, हे सर्व त्या प्रसंगी गेले. बालविवाह तिथे रोखला, मुलीला सादर केलं. मुलगी थोडी डिप्रेस वाटत होती. त्याशिवाय पोलिसांना सगळ्यांनाच म्हणजे जे लग्नामध्ये हजर होते किंवा कॅटरेसवाले असतील, भन्ते असतील किंवा अजून कोणी असतील, त्या कायद्याप्रमाणे सगळ्यांवर गुन्हे दाखल करणं अपेक्षित होतं. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मुलीला आपण दाखल करून घेतलं होतं, कारण की बाहेर पॉलिटिकल लोक खूप आले होते. मुलीने
पोलिसांना असं स्पष्ट हे पण सांगितलेलं आहे, स्टेटमेंट दिलेलं आहे की वडिलांना 2दा अटॅक आला आणि त्याच्यामुळे मला जबरदस्ती तिथे लग्नाला तिथे उभं करण्यात आले. म्हणजे इनडायरेक्टली आपण बघू शकतो की ह्याच्यावर मुलीवर दबाव आणून तिला लग्नासाठी तयार करण्यात आलेले पालकांकडून. तर एकंदरीत हे सगळं प्रकरण फार गुंतागुंतीचं आहे. ह्याच्यातनं त्या मुलीला आपण न्याय द्यायचा प्रयत्न करतो आहे, पण पालक नाहक CWCचं नाव खराब करत आहेत. आम्हाला दररोज 24 तारखेपासून वेगवेगळ्या पक्षांचे वेगवेगळ्या यंत्रणेचे फोन येत आहेत आणि मॅडम ह्या मुलीला सोडून टाका म्हणून आम्हाला सांगण्यात येते. मी त्याचे नंबरसुद्धा माझ्या फोनवर जे काही आले मी तुम्हाला सादर करू शकते की अशा पद्धतीने आम्हाला आमच्या कामामध्ये अडथळा निर्माण करत आहेत. दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर मुलीच्या कुटुंबियांनी पुन्हा एकदा तिची सुटका करण्याची मागणी केली असून या प्रकरणी पोलिसांनी रिपोर्ट दिल्यानंतरच तिची सुटका होऊ शकणार असल्याचं देखील स्पष्ट झालं आहे. बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.